महाप्रसादातली वांग बटाट्याची भाजी कोणाला नाही आवडत, आज आपण तीच पाहणार आहोत. खरं तर ही भाजी ना ग्रामीण भागातल्या लग्नांच्या पंगतीमध्ये किंवा मंदिरातल्या महाप्रसादामध्येच खायला मिळते. तर हीच आचारी पद्धतीची भाजी आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी इथे आपण 4 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेत आणि ते आपण सालीसहित मोठे मोठेच असे कट करून घेतलेत. आणि वांगी सुद्धा 4 घेतलीत, ती सुद्धा अशी मोठ्या साईज मध्ये आपण कट करून घेतलीत. वांग बटाटा काळा पडायला नको म्हणून त्याला असं पाण्यात ठेवलेलं आहे. वाटण्यासाठी कोथिंबीर घेतलीये, खोबऱ्याचा छोटा तुकडा घेतलाय, बारीक स्लाइस मध्ये कट करून घेतलेत ते खोबरं. जिरं घेतलंय 1 चमचा, लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या आणि 1 इंच आलं घेतलेलं आहे. आता हे सगळं जाडसर असं याचं वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मिक्सर मध्ये हे सगळं साहित्य आपण काढून घेणार आहोत आणि पाणी न घालता याला असं जाडसरच वाटून घेणार आहोत. आता इथे 3 पळी मी तेल घेतलंय आणि त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी घातलीये. ही मोहरी छान फुलली की लगेच आपण जे तयार केलेलं वाटण आहे ते वाटण सगळं यामध्ये घालायचंय. आता हे वाटण व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचंय. वाटण व्यवस्थित परतून झालेलं आहे. आता त्यामध्ये घालूया पाऊण चमचा हिंग, अर्धा चमचा हळद आणि हा साठवणीतला मसाला आहे. साठवणीतला मसाला मी इथे 2 चमचे घेतलेला आहे. आता हा घरगुती साठवणीतला मसाला तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही या जागी कांदा लसूण मसाला आणि थोडासा गरम मसाला यामध्ये मिक्स करू शकता. त्यामध्ये 1 चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा मिरची पावडर घेतलेली आहे. ही मिरची पावडर तिखट नाहीये, ही फक्त कलर साठी घेतलेली आहे. आता हे सगळे मसाले परतून घ्यायचे, पण परतत असताना हे मसाले करपू नये म्हणून यामध्ये आपण 2 चमचे पाणी घालणार आहोत. पाण्यामुळे काय होतं, मसाले करपत नाही आणि व्यवस्थित भाजले जातात. आता मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे. त्यामध्ये लगेच आपण धुवून घेतलेले हे बटाटे घालूया. बटाटे छान परतून घ्यायचे आणि मिनिटभरासाठी त्याच्यावरती झाकण ठेवून हे बटाटे व्यवस्थित वाफवून घ्यायचे. वांग्यांपेक्षा बटाट्याला शिजायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे आपण हे आधीच थोडेसे वाफवून घेतोय. आता झाकण ठेवून 1 मिनिटासाठी आपण हे बटाटे वाफवून घेऊया. हे पहा, मस्त तेल सुटले आणि बटाटे पण बऱ्यापैकी थोडे शिजलेले आहेत. आता या स्टेजला आपण जी कट करून ठेवलेली वांगी आहेत ती वांगी घालणार आहोत. ही सगळी वांगी यामध्ये घालायची आणि व्यवस्थित परतून घ्यायची. आता यामध्ये घालूया चवीनुसार मीठ. आपल्याला ही भाजी किती पातळ हवी त्यानुसार यामध्ये आपण पाणी ऍड करणार आहोत, पण शक्यतो ही भाजी थोडीशी अशी सरभरीतच असते, त्यामुळे जास्त पाणी घालू नका. आणि ज्यावेळी पाणी घालताल तर ते पाणी आपल्याला गरमच घालायचंय. तर इथे मी मिक्सरचं भांडं जे विसळून घेतलेलं आहे ते अर्धी वाटी पाणी आणि 1 ग्लास पाणी मी गरम पाणी घेतलं होतं करून ते घातलेलं आहे. तर झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेतली. 10 मिनिटांसाठी मी झाकण ठेवलं होतं. हे बघा काय परफेक्ट भाजी शिजली. अजिबात वांग सुद्धा असं खूप जास्त शिजलं नाही किंवा नाही का लगेच गाळ झाला असं पण नाही, पण बटाटा पण परफेक्ट शिजलेला आहे. आता यावरनं कोथिंबीर गार्निश करायची आहे आणि भाजी आपली तयार आहे. हे पहा काय मस्त दिसते ना, चमचमीत अशी वांग बटाट्याची भाजी. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन एका रेसिपी सोबत. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.